नमस्कार, फेस टू फेस मध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, सध्या रणधुमाळी चालू आहे सगळीकडे, पुण्यामध्ये सगळीकडे कहर झालेला आहे. कारण कुठल्या पक्षांनी कुणाला उमेदवारी दिली, कुठल्या पक्षांनी आपल्याच लोकांना डावललं आहे, या सगळ्या गोष्टींचा सध्या हा उहापोह चालू असताना आता आपण आलोय भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माननीय विवेक भाऊ महादेव यादव साहेब, ज्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिलेली आहे. आणि ती उमेदवारी दिलेली आहे आपल्याला डायस प्लॉट आणि काशेवाडी या भागातून. तर त्यांचा प्रभाग क्रमांक आहे 22D काशेवाडी डायस प्लॉट. आज आपण त्यांच्या सोबत आहोत आणि आमच्या सोबत आहे जे स्वतः माजी नगरसेवक राहिले आहेत आणि या भागातील एक सक्षम नाव, ज्याच्यावर प्रेम करणारे असंख्य लोक आहेत. कारण ते सुद्धा माजी नगरसेवक म्हणून राहिले आहेत आणि त्यांनी सुद्धा आज या भागातून महादेव साहेबांना विवेक महादेव साहेबांना पाठिंबा दिलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर आपण भाऊंशीच बोलूया, नंतर मी यादव साहेबांकडे येणार आहे. भाऊ नमस्कार. तुम्ही साहेबांना पाठिंबा दिलाय, काय कारण आहे? विवेक भाऊ यादव यांना पाठिंबा दिलेला आहे शिवभीम संघटनेच्या माध्यमामधून. या भागामध्ये तरुण बेरोजगार आहेत, या भागामध्ये महिला बेरोजगार आहेत, हाताला काम नाही आहे. या भागाची जी काही दुर्गंधी आहे, या भागाचा जो काही विकास आहे तो अपुरा आहे. तो पूर्ण करण्यासाठी मी आणि माझे सर्व सहकारी, शिवभीम संघटनेचे सर्व पदाधिकारी विवेक भाऊ यादव यांना पाठिंबा दिलेला आहे. त्यांच्या हातून या भागातील सर्व नागरिकांची जी काही कामं राहिलेली आहेत ती पूर्ण होतील. या भागातील गुन्हेगारी संपली पाहिजे. या भागातील जो 2 नंबरचे व्यवसाय आहेत ते संपले पाहिजे. ते विवेक भाऊ यादव यांच्या माध्यमामधून सुटतील अशी अपेक्षा आणि इच्छा आहे. तेव्हा आम्ही या विवेक भाऊ यादव यांना आम्ही पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे. तन मन धन लावून या भागामध्ये विवेक भाऊ यादवांना पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होण्यासाठी पूर्ण ताकद लावू. साम दाम दंडभेद या सर्व प्रकाराने आम्ही त्यांना सहकार्य करू, पाठीशी उभे राहू अशी मी विनंती करतो. आणि सर्व नागरिकांनी या पुणे महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या 15 तारखेला कमळाच्या चित्रावरती बटन दाबून विवेक भाऊ यादव यांना भरघोस मताने विजय करावं, मी अशी विनंती पूर्ण पॅनेलमध्ये जे उमेदवार आहेत त्यांना पूर्ण प्रभागाचे 4 उमेदवार आहेत, अ ब क ड अशा या 4ही उमेदवारांना कमळाच्या बटनापुढे बटन दाबून यांना भरघोस मताने विजय करावं अशी मी अपेक्षा विनंती करतो आणि सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. खरं तर मित्रांनो, आता आपण पाहिलंय की या ठिकाणी शिवभीम संघटना, त्याचे सर्व म्हणजे आमचे महाराज, ज्यांना प्रेमाने आणि आदराने आम्ही म्हणतो, असे आमचे महेश जगताप साहेब, एक माजी नगरसेवक दुसऱ्या माजी नगरसेवकाला पाठिंबा देतो म्हणजे नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे, काहीतरी दडलेलं आहे, काहीतरी गुपित आहे. आणि तेच गुपित जाणून घेऊया. आता सध्या विद्यमान उमेदवार म्हणून माननीय श्री विवेक भाऊ आमचे उभे राहिले आहेत. विवेक भाऊ नमस्कार. नमस्कार. आपलं फेस टू फेस या चॅनलमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. भाऊंनी तुम्हाला एवढा पाठिंबा दिला, त्याचं काय कारण वाटतं तुम्हाला? बघा, सर्वप्रथम तर मी महेश भाऊ जगताप उर्फ महाराज यांचं खूप म्हणजे आभार मानतो की त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि त्यांनी मला सपोर्ट केला आणि त्यांनी मला पाठिंबा दिला. मी तुम्हाला एवढंच सांगतो की महेश भाऊ जेव्हा नगरसेवक होते तेव्हा मी एक छोटा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे यायचो. तेव्हा ते मला मित्र म्हणून हाक मानायचे, म्हणून मी ते माझ्याशी थोडे वयाने मोठे पण असले तरी पण ते मला मित्र मानतात, मीही त्यांना मित्र मानतो. महेश भाऊंनी जेव्हा मला तिकीट भेटली 2015ला, तेव्हा मी माझ्या जो प्रभाग आहे माझा बाजूचा हरकनगरचा, जो बाजूचा पुणा कॉलेज, न्यू मोदीखाना, सोलापूर बाजार कॅन्टोन्मेंटमधला जो प्रभाग आहे, त्या भागामध्ये मी जे विकास करत होतो, त्या विकास कामामध्ये जर मी तिथलच्या जर गोष्टी तुम्हाला सांगितल्या तर त्या गोष्टीवरती प्रभावित होऊन महेश भाऊ मला भेटायला यायचे, माझ्या कामाची स्तुती करायचे, मला सांगायचे की विवेक तुझं हे काम खूप चांगलं आहे, लोक तुझी स्तुती करतात. जसं की आता खूप प्रलंबित प्रश्न होता पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये, जसे की वुमन्स हॉस्टेल, वुमन्स लोकांना ज्या आपल्या बाहेरच्या राज्यातून किंवा जे शिकायला येतात, ज्या आपल्या महात्मा फुले किंवा आपल्या आंबेडकर शाळेमध्ये ज्या विद्यार्थिनी शिकायला येतात, त्यांना राहायची व्यवस्था नसायची. तर मी तिथं वुमन्स हॉस्टेलसाठी प्रस्ताव टाकला होता. कॅन्टोन्मेंटच्या माध्यमातून मी तो पूर्ण काम केलंय. सफाई कामगारांच्या बिल्डिंगची दुरवस्था झाली होती, त्यांच्या बिल्डिंगला फंड आणून मी तिथं 2 नवीन बिल्डिंगी बांधून दिल्यात. जसे काय मी तुम्हाला अजून सांगू शकतो, सांडपाण्याची व्यवस्था आणि उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून, आवास योजनेच्या माध्यमातून आम्ही लोकांचे कामं केलेत.
म्हणजे तिथं लोकांना गार्डन बांधलेत, लोकांना तिथं ग्रंथालय बांधून दिले, जिमचे साहित्य आणून दिले, जिमची आम्ही पूर्ण हे करून दिलेत. आपल्या आंबेडकर शाळेमध्ये हे आपल्या खरं तर भाऊ आता तुम्ही काशेवाडी आणि डायस प्लॉट या ठिकाणी तुम्ही हे इलेक्शन लढवत आहे आणि या भागामध्ये खरं तर अनेक प्रश्न आहेत, तुम्ही त्या प्रश्नाकडे कशा प्रकारे बघताय आणि कुठले प्रश्न आहेत हे तुम्ही मला सांगा आणि तुमचं त्याच्यावर काय फोकस असणार, तुमचा त्याच्यावर काय इलाज असणार आहे. कारण आमची जी जनता आहे त्या जनतेला एकच पाहिजे असतं की आमच्या प्रभागामध्ये आमच्या सोबत जो आमचा नेता असेल त्यांनी आमचं भलं केलं पाहिजे. तर तुमचं काय दृष्टिकोन आहे, तुमचं काय काम असणार याच्या पुढे आणि तुमची काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघता याच्याकडे? सगळं मी सांगितलं तुम्हाला की कॅन्टोन्मेंट मध्ये या सर्व कामांना प्रभावित होऊन पक्षांनी पण मला तिकीट दिलं. महेश भाऊ माझे मित्र आहेत, ते पण माझ्या सपोर्टीला एका शब्दावरती मला आले. ते म्हटले की यार विवेक तुझ्यासारखा माणूस जर इथे येत असेल तर या भागाचा विकास होणार. इथलच्या खूप समस्या आहेत, त्यांनी त्यांच्या समस्या सांगितल्यात. तर मला महेश भाऊनी सांगितलं की आपल्या इथं पाण्याच्या समस्या आहेत, घरामध्ये इथं पाण्याला ड्रेनेजची समस्या आहे, रस्त्याचे प्रॉब्लेम्स आहेत भरपूर, म्हणजे SRH स्कीम मधले प्रॉब्लेम्स आहेत. SRH बिल्डिंगी झाल्यात पण त्या माध्यमातून लोकांना अजून पण डावललं जातं, तिथं लोकांना घरं दिलं जात नाही. तर मी तुम्हाला एकच इथं सांगू इच्छितो की इथं हर घर नल प्रत्येक घरामध्ये नल दिलं जाईल, बाथरूम दिलं जाईल. इथं प्रत्येक घरामध्ये नोकरी दिली जाईल. गव्हर्नमेंटची जेवढ्या नोकऱ्या असतील तेवढ्या दिल्या जातील. जर त्या पूर्ण कमी पडल्या तर आम्ही प्रायव्हेट सेक्टरमधून पण लोकांना नोकऱ्या उपलब्ध करून देऊ. लोकांचे जे बिल्डिंगचे जे थकबाकी राहिलेली आहे ते गव्हर्नमेंटच्या माध्यमातून काही अनुदान वगैरे भेटून त्यांचे काही लाईट बिल असतील ते आम्ही माफ करू. आणि ज्या आवास योजने, पंतप्रधान आवास योजनेमध्ये ज्या लोकांना घरं भेटायला पाहिजे, गोरगरिबांना घरं भेटायला पाहिजे, ते या अगोदरच्या काही लोकांची नावं घेत नाहीत, त्या लोकांनी यांना दिलेली नाहीत. तर माझं पहिलं हे असणार आहे की त्या लोकांच्या गोरगरिबांना त्यांचं हक्काचं घर मी मिळवून देणार आहे. ते जे वस्ती एरिया आहे तिथं प्रत्येकाला नळ देणार आहे, बाथरूमची व्यवस्था करणार आहे, इथं पूर्ण ड्रेनेज लाईन आम्ही चेंज करणार आहे टोटली. इथं पूर्ण शैक्षणिक संस्था जे आपल्याला ग्रंथालय करायचे जिथं लोक येऊन शिकू शकतात, अभ्यास करू शकतात, एक महान माणूस इथं बनू शकतो. त्या माध्यमातून एखादा IAS बनू शकतो, IPS बनू शकतो, वरिष्ठ अधिकारी बनू शकतो, क्लास 1 अधिकारी बनू शकतो. या माध्यमातून मला या गोरगरीब जनतेची, मायमाऊलींची सेवा करायची. खरं तर विवेक भाऊंचा खूप मोठा दृष्टिकोन आहे. आता ज्यांनी सांगितलं हर घर नल, प्रत्येक घरामध्ये नळ आला पाहिजे, प्रत्येक माणसाला हाताला काम मिळालं पाहिजे आणि अनेक जे शासकीय योजना आहेत त्या योजनांमध्ये सुद्धा भाऊ मदत करणार आहेतच. परंतु या सगळ्या प्रॉब्लेम, या सगळ्या गोष्टी आहेच आहे, परंतु या काशीवाडी आणि डायस प्लॉटच्या या भागामध्ये गुन्हेगारीचा एक मोठा भाग आहे, त्याच्यावर तुम्ही कसा अंकुश आणणार? या ठिकाणी जी गुन्हेगारी आहे ती आम्ही मुळापासून पूर्ण उखडून काढू. ज्या लोकांची 40 वर्षापासून मक्तेदारी राहिलेली आहे, पुढच्या फक्त मी इथून निवडून आल्यानंतर तुम्ही बघणार इथं एक वर्षात इथं गुन्हेगार नसणार. मी ज्या भागातून नगरसेवक होतो तिथं तुम्ही बघा, लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सोलापूर बाजार जी पोलीस चौकी होती तिथं अगोदर पूर्ण दारूचे वगैरे सर्व धंदे होते, ते बंद केले. त्यानंतर त्या चौकीमध्ये एकही कंप्लेंट जात नव्हती, ती चौकीच बंद पडली. तर आम्हाला असं काम करायचं या भागामध्ये पण की लोकांच्या इथं गुन्हेगारीचं 1% 1% पण इथं गुन्हेगारी राहणार नाही, ही मी तुम्हाला शाश्वती देतो. 1 वर्षामध्ये आम्ही त्याची पूर्ण गुन्हेगारी उच्चाटन करू आणि ज्या लोक इथं गुन्हेगार बनवतात, करतात, घडवतात त्या लोकांचा मुळापासून आम्ही झाडापासून उकरून टाकू. तर मित्रांनो, पाहिलं आता आपले विवेक यादव साहेब हे आपल्याशी बोलत होते आणि नक्कीच ज्या कॉन्फिडन्सनी ते बोलतायत, ज्या पोट तिडकीने ते बोलतायत, याचा अर्थ असा नक्कीच होतोय की या भागातील विकास करण्याच्या मागे त्यांचा खूप मोठा हात असेल आणि तुमच्यासारखी जनता त्यांच्या सोबत आहेच आहे आणि आमचे महाराष्ट्र त्यांच्या सोबत आहे. ज्या ठिकाणी महाराज असतात, ज्या ठिकाणी लोकांचा विश्वास असतो, त्या ठिकाणी असा नेता असेल तर नक्कीच तो नेता चांगल्या मतांनी निवडून, हीच मी आपल्यासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. अशा प्रकारच्या न्यूज तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच फेस टू फेस आणि मीडिया न्यूज या चॅनलला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, कारण या चॅनलमध्ये तुमच्या कमेंट्स ह्या खूप महत्त्वाच्या असतात. तुम्हाला काय वाटतं या नेत्याबद्दल, या संपूर्ण इंटरव्ह्यू बद्दल, तुमच्या कमेंट्स जर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवल्या तर नक्कीच यांना सुद्धा त्या गोष्टीवर फोकस करता येईल. स्टिल देन, सायनिंग ऑफ. थँक्यू. विवेक भाऊ यादव आगे बढ़ो, विवेक भाऊ यादव आगे बढ़ो, आगे बढ़ो.